नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आज आहे गुरुवार। आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे, कारण 2 दिवस झाले मी काही व्हिडिओ टाकला नाही। तर आत्ता मंदिरातून आरती करून आली। पहिले घरची देवपूजा करून घेतली, त्यानंतर मंदिरात गेले, कारण आरतीला कोणीच आलं नाही म्हणे, तर ते काकू बोलवायसाठी आल्या होत्या, म्हणून मग मंदिरात जाऊन आले, आरती करून आली। आणि आता बनवायचा आहे स्वयंपाक मला। सकाळी यांना डब्बा दिला, कोबीची भाजी आणि पोळ्या, आणि आता पुन्हा पोळ्या टाकायच्या आणि भाजी बनवायची। चला तर मग आता स्वयंपाक बनवते पहिले, कारण भूक खूप लागते आणि 12 वाजून गेले। आता छान घरची देवपूजा करून घेतली आणि आता ना झाडाला एकही फुल उगवत नाही, शेवंतीच्या तर उगवतच नाही। शेवंतीला तर 12 महिने पोसावंच लागते, परंतु जास्वंदाच्या झाडाला पण एक सुद्धा फुल उगवत नाही। फक्त 2 जास्वंदाचे फुलं उगवले होते आज, जे दुसरं झाड आहे ते गुलाबी कलरचं आणि फुल खूप मोठं आहे त्याचं, तर ते 2च फुलं उगवले होते। तर एक गणपती बाप्पाला वाला आणि एक गजानन महाराजाला, आणि बाकी देवांना काही फुलं नाही। आणि मार्केटमध्ये काही माझं जाणं होत नाही, आणि मार्केटमधून फुलं काही आणणं होत नाही, कारण खूप लांब आहे, आणि दुकानातून घरी गेलं की मग काही फुल मार्केटमध्ये जावं म्हणून वाटतच नाही उन्हाळ्याचं। आणि आता बनवणार आहे कांद्याची भाजी। तर सकाळी मी यांना डब्यासाठी कोबीची भाजी आणि पोळ्या बनवून दिल्या होत्या, परंतु कोबीची भाजी पण आता उन्हाळ्याचं कसं आहे, भाज्या खावं वाटतच नाही, काही भाज्याला चव राहत नाही। तर म्हणून मग म्हटलं जाऊ द्याच, कच्च्याच कांद्याची चटणी बनवायची होती मला, परंतु मग कच्चा कांदा खाल्ला की सारखं मग ते तोंडाला कसा वास येतो कांद्याचाच, आणि मग जीव मळमळ करते। त्यापेक्षा थोडी शिजवून घ्यावं म्हटलं, म्हणून शिजवलेलीच मी चटणी बनवणार आहे कांद्याची। आणि पोळ्या, तर पोळ्या होत्या सकाळी बनवलेल्या 2-3, परंतु भूषणला पण द्यायच्या होत्या, त्यामुळे मग कणिक भिजवून घेतली पहिले, आणि आता कांदे कापून घेणार आहे। त्यासाठी 3 मोठे कांदे मोठ्या साईजचे कांदे घेतले 3, आणि छान ते 2 भागामध्ये कापून घेतले। आणि आता त्याची वरची जी सालं काढायसाठी आहे, तर पहिले कांदे पाण्याने धुवून टाकायचे, आणि पुन्हा त्यामध्ये थोडं पाणी घेतलं, आणि वरची साल भिजली पाण्याने की कांद्याची सालही लवकर निघते, काही तामझाम करावं लागत नाही। तर अशा पद्धतीने कांद्याची सालं काढून घेतली, आणि सगळा कचरा एका वाटीमध्ये जमा करून घेतला, कारण सगळा पसारा पुन्हा गॅसवरच राहिला तर पुन्हा काही स्वयंपाकामध्ये मन लागत नाही। तर अशा प्रकारे आता कचरा एका वाटीमध्ये जमा करून डस्टबिनमध्ये टाकून देणार, कारण डस्टबिनही मी काही गॅस उट्यावर ठेवत नाही, बाहेरच नेऊन ठेवते त्यामुळे। आणि आता छान बारीक बारीक चिरून घेणार कांदे, आणि कांदे छान बारीक चिरायचे, असे जाड नाही चिरायचे। त्याचे 2, आता आपण एका कांद्याचे 2 भाग केले, मग 2 भागामध्ये पण पुन्हा छान बारीक बारीक चिरून घ्यायचे। आणि अशा प्रकारे पूर्ण कांदे आता चिरून घेतले मी, आणि आता करणार आहे त्याची चटणी। कांदे, मिरची, 2 टमाटर छोट्या साईजचे, आणि 3 मिरची हे चिरून घेतले। आणि सकाळी आज ना दूध खूप उशिरा आलं, 10-10:30ला दूध आलं, तर ते गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आणि दूध केव्हाही गरम केल्यानंतर अर्धा पाऊण तास बाहेरच ठेवायचं, आणि थोडा वेळ झाकायचं नाही, आणि त्यानंतर मग झाकायचं, खूप छान साय येते दुधाला। तर अशा प्रकारे दुधाला छान साय पण आली होती, आणि आता मी ते फ्रीजमध्ये ठेवून देईन। तर आता बनवणार आहे चटणी। तर चटणीसाठी पहिले कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, आणि त्यानंतर त्यामध्ये मोहरीची फोडणी दिली। मोहरी तडतडल्यानंतर मग कांदे, मिरची आणि थोडंसं सांबार टाकून घ्यायचा, आणि खूप जास्त शिजू द्यायचं नाही याला आपल्याला। आता थोडंसं, अगदी थोडंसं परतून घ्यायचं, आणि त्यानंतर त्यामध्ये मग टमाटर टाकून घ्यायचे। आणि टमाटर टाकल्यानंतर पण खूप फिरवायचं नाही किंवा खूप शिजू द्यायचं नाही। टमाटर टाकल्यानंतर फिरवून घ्यायचं थोडंसं, किंचित 1-2 वेळा, आणि त्यानंतर मग ताट झाकून छान टमाटर आणि कांद्याला थोडीशी किंचित वाफ काढायची फक्त, पूर्ण कांदे असे पूर्ण ब्राऊन होईपर्यंत शिजू द्यायचे नाही, बिलकुल थोडे शिजू द्यायचे। आणि आता ताट झाकून दिलं आहे मी, आणि अगदी 1 मिनिट ताट ठेवलं की काढून बघायचं, आणि आता कांदे शिजले, बस झालं, एवढेच कांदे शिजवायचे। आणि यामध्ये आता तिखट, मीठ आणि हळद टाकायचे फक्त, बाकी दुसरं धना पावडर नाही की जिरा पावडर नाही की काहीही टाकायचं नाही। आणि थोडंसं लसण ठेचून टाकायचा। तर मी लसण ठेचून टाकला आहे यामध्ये, परंतु तेव्हा ते स्किप झालं आहे माझ्या हाताने, तर पण लसण टाकला आहे, लसणामुळे काय होते, छान चव येते चटणीला। तर आता अशा प्रकारे तिखट मीठ टाकून घेतलं, आणि गॅस बंद करून घेतला, आणि आता छान फिरवून घ्यायचं, आणि त्यानंतर त्यामध्ये मग सांबार टाकून घ्यायचा, झाली चटणी तयार। आणि आता फक्त माझ्या राहिल्या तर पोळ्या टाकायच्या, तर आता पोळ्या टाकून घेते, आणि मग भूषणाला की भूषणला पोळ्या देऊन टाकेल, आणि आता मी पण जेवण करून घेणार, कारण 1:30 वाजला होता,
आणि खूप भूक लागली होती मला पण आज, कारण सकाळी काही मी नाश्त्याचं बनवत नाही आणि रोज 10-11 वाजता जेवण करून घेते आणि आज खूपच उशीर होऊन गेला होता, त्यामुळे खूप भूक लागली होती. आणि आता टाकून घेणार आहे पोळ्या. तर पोळ्या मी अशा पद्धतीने करते, 1-2दा शेअर केली आहे मी तुम्हाला माझी पद्धत. कणिक भिजवून ठेवली होती, कणिक भिजवून ठेवल्यानंतर ना छान मुरते, म्हणजे पोळ्या टाकेपर्यंत, आणि छान पोळ्या होतात. मऊसूत पोळ्या तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी पोळ्या ठेवल्या या तरी पण कडक येत नाही. तर म्हणून कणिक थोड्या वेळ भिजवून ठेवायची फक्त, आणि त्यानंतरच मग पोळ्या टाकायच्या. लगेच कणिक भिजवली की लगेच पोळ्या टाकायला घ्यायच्या नाही. आणि खूप भिजवताना घट्ट पण भिजवायचे नाही आणि पातळ पण भिजवायची नाही. मीडियम साईजची कणिक भिजवायची आणि तेल लावून ठेवायची, आणि 5-10 मिनिटे मुरली कणिक की मग पोळ्या टाकायला घ्यायच्या, आणि छान पोळ्या फुगतात पण आणि खूप छान पोळ्या होतात. आणि अशा पद्धतीने आता पूर्ण पोळ्या झाल्या आहे, म्हणजे करून घेणार आहे मी, आणि त्यानंतर मग जेवण करून घेणार. आता पोळ्या झाल्या होत्या आणि दिव्यामध्ये छान फूल तयार झालं होतं, तर तुम्हाला थोडं दाखवावं म्हटलं, म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. तर तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, परंतु देवाला छान नैवेद्य ठेवून घेतला, भाजी आणि पोळी, म्हणजे कांद्याची भाजी आणि पोळी. तर मी जे शिजलं तेच देवाला ठेवते. सकाळी मग आंघोळ करून स्वयंपाक केला तर ठेवते, नाहीतर मग दूध साखर तूप साखर असा नैवेद्य ठेवून घेते. आणि आंघोळ झाल्यानंतर मग शेवया उकडून किंवा पोळी टाकून साखरेची हे ठेवून देते नैवेद्य. आणि जर पूर्ण स्वयंपाक झाला तर पूर्ण स्वयंपाक ठेवते. आणि अशा प्रकारे नैवेद्य ठेवून झाला होता. आणि फळवाली आली होती फळं विकण्यासाठी, तर तिच्याजवळचे आता फळं घ्यायचे होते मला. तर डांगरू, आता तुम्ही काय म्हणतात याला माहीत नाही, पण आमच्याकडे डांगरच म्हणतात याला. डांगर, मोसंबी आणि संत्रं हे सगळे फळं होते तिच्याकडे. तर मी डांगरू आणि संत्रं घेतले. आणि किती ऊन आहे बाहेर बघा, आणि इतक्या रखरखत्या उन्हामध्ये मोलमजुरी करण्यावाल्याला काही ना काहीतरी जे धंदा करतात त्यांना बाहेर फिरावंच लागते. आणि किती सारं ऊन आहे. आणि बघा जास्वंदाच्या झाडाला एकही फूल नाही की एकही कळी नाही, परंतु आपल्या उन्हाळ्यामध्ये सावली राहावं यासाठी म्हणून मी हे झाड तोडत नाही आहे. नाहीतर मला हे झाड पूर्ण छाटायचं होतं. आणि सगळे माझे कामं झाले होते, कपडे वगैरे सगळे धुवून वाळत आले होते. आता कपडे सकाळीच झाले होते माझे सगळे कामं, फक्त स्वयंपाक राहिला होता बाकी, कारण स्वयंपाक मला आंघोळ करून करायचा होता. आणि बघा किती छान हिरवेकांचं झाडं दिसत आहे ना उन्हामध्ये सुद्धा. चला आता पोळ्या झाल्या माझ्या, छान पूर्ण गॅस ओटा पुसून घेतला. आणि आता मी पहिले जेवण करते आणि नंतर मग तुम्हाला भेटते, कारण भूक खूप लागली. तर 1:30 वाजून गेला आहे, आता 1:30 वाजला आहे आणि भूक खूपच लागली आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.